प्रीमियम, भूमी पॉवर, प्रोम आणि प्रीमियम हे मिसळलेलं आहे प्रोम मध्ये. सरी टाकली अगोदर, बारीक सरी टाकली. बारीक सरी टाकली. उगा बारीक बैलांना सरी टाकली. सरी टाकली साधारण 2 इंच सरी टाकल्या, फक्त 2, 2.5, 3 इंच. तिथे या ठिकाणी ऊस लावलाय. जिथं हे ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट वापरलेलं हे बेन आहे, या प्लॉट मधला आहे. आणि आता हे ठोंबरे साहेबांनी वरच्या प्लॉट मध्ये जिथं आमचं प्रोडक्ट वापरलं नाही वापरलं नाही, इथं नाही वापरलं, इथं खत बी नाही टाकला. तर या ठिकाणी आता दोन्हीतला ही ऊसाची जाडी आहे, ह्याला मुळा सुटल्याता, ह्याला पण मुळा आहेत, पण ह्याच्या मुळा मामा लांब आहेत. दुसरी गोष्ट ह्याला पण मोड फुटलेला आहे, नेमका निघाला. ह्याचा मोड दाखवा नेमका. आणि ह्याचा मोड एवढा ऊस झालाय, ह्याचा ऊस झालेला आहे. म्हणजे आता आपण जर्मिनेशन व्हायलंय, अजून जमिनीच्या बाहेर नाही आलं नाही. पण सर्वात महत्वाचं म्हणजे ह्यांचं कौतुक करण्यासारखं काम एक आहे, ह्यांनी ऊस खोल नाही लावला. ऊस खोल कधी लावायचा नाही, कारण आता टेम्परेचर डाऊन आहे, नोव्हेंबर महिना चालू आहे आणि ऊस उगवण्यासाठी गरमी लागते. फरक एवढाच सांगायचा होता. या ठिकाणी ग्रीन पॅन्टचं ट्रीटमेंट ह्यांनी खाली खत टाकून पुन्हा बेन लावलेलं आहे, आणि हे कुठलाही खत न टाकता बेन लावलेलं आहे. तर तुमचा फरक आहे मामा. अच्छा, 10 दिवसाचा विषय आहे, 10 दिवसाचा. याला काय जास्त कौतुक करायची गरज नाही. काहीच नाही. पण फरक आहे ना, मुळ्या फरक आहे. जास्त निघाला, नेमका निघाला. बिन छोटा असून सुद्धा लवकर निघाला. छोटा असून सुद्धा म्हणजे बियाणे कमी ताकद असताना ताकद नाही त्याच्यामुळे. धन्यवाद.